दिवसांपूर्वीच आपण पाहतोय कल्याणी नगरमध्ये भीषण अपघात घडलेला होता। 2 जण यामध्ये दगावलेले होते, मात्र तरी सुद्धा पब आणि बारवरती योग्य कारवाई केली जात नसल्याचं समोर येतंय। आपण बघू शकतो की दंगेकर जे आहेत ते याच घटनेच्या संदर्भात जी आहे ती माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। कसब्याचे आमदार दंगेकर जे आहेत ते अनेक वेळा सातत्याने बोलताना दिसतायत। आपण बघू शकतो काय मागणी आहे तुमची? हे याच्यामध्ये पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थ विकली जातात याचे मी गेली वर्षभर त्याच्यामध्ये मी बोलतोय। मी विधानसभेचा आमदार झाल्यापासून विधानसभेमध्ये बोलतोय, अधिवेशनामध्ये बोलतोय आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ह्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई जे आहेत ते देसाई नाही ते कसाई आहेत, कारण त्यांनी या पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांना आणि ह्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना चाप बसवलाच नाही आणि गंभीररित्या ह्याच्यामध्ये ज्या पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, छत्रपतींचं पुणे शहर आहे, जिजामातेंचं पुणे शहर आहे आणि ह्या सगळ्या शहरामध्ये अशा पद्धतीने जर चाललं असेल आणि हप्तोखोरी बंद नाही झाली तर पुण्याची वाट लागली ह्याच्यापेक्षा जास्त लागेल। कारण ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये पुण्याचं नाव लौकिक आहे। इथं छत्रपती शिवाजी महाराज झाले, तिथं सावित्रीबाई फुले झाले, तिथं महात्मा ज्योतिबा फुले झालेत, लोकमान्य टिळक झालेत। वारसा, राष्ट्रपुरुषांचा वारसा सांगणारं पुणे, पण आज पुण्याची ओळख ही पब संस्कृती झाली। जे हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं अंमली पदार्थ विकले जातात त्यांना कायमचे सील केले पाहिजे। ह्याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर चूक आहे। पोलीस खात्याला नाही, हप्तेखोरीची यादी आजही माझ्याकडे आहे। आम्ही फक्त राजपुतांपाशी वाचलेले, पण मी पुणे पोलिसांची हप्तेखोरी वाचू शकतो आणि ह्याच्यामध्ये पुणे शहराला लावलेला डाग आणि पुणे पोलिसांची प्रतिमा ज्या पद्धतीने खराब करण्याचं काम काय पोलीस अधिकारी करतात याची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे आणि वेळ पडली तर आम्ही ह्याच्यावर रस्त्यावर उतरणार आहे। वेळ पडली तर ज्या ज्या हॉटेलमध्ये ह्याच्यापुढे चालतील त्याला आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल? कारण की हाकेच्या अंतरावर फर्ग्युसन रोड आहे, अनेक तरुण तरुणी या ठिकाणी येत असतात आणि पहाटे 3 वाजताचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांचं ऑफिस आहे आणि त्याच्या ऑफिसच्या बाजूला ह्या पद्धतीने सगळे व्यवहार चालतात। ह्याला पूर्णपणे प्रशासन आणि सत्ताधारी लोकच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे। हे सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हे हॉटेलं चालवतात आणि हेच गुन्हेगार शेवटी निवडणुकीत त्यांना उपयोगाला आणून निवडणुका लढवल्या जातात। त्यामुळे हे गुन्हेगार कुठल्याही परिस्थितीत घाबरत नाही आणि हाच पैसा हा राजकारणात वापरला जातो। ही भारतीय जनता पार्टीची आणि जे या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांची त्याच्यामध्ये दोष आहेत आणि हे दोष यांनी मिटवले पाहिजेत। आणि आज पुणे शहरामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे ह्याला काळिंबा फासण्याचं काम हे पुणे शहर पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे चाललेलं आहे, हे ताबडतोब थांबवलं पाहिजे हे माझं मत आहे। पण पब संस्कृतीबाबत तुम्ही कल्याणी नगर अपघाताच्या पूर्वीपासून बोलत होतात, मात्र कुठेतरी चाप जो आहे पोलिसांचा तो कमी पडतोय का? राज्य उत्पादन शुल्काची कारवाई कमी पडते का? महापालिका प्रशासन फक्त नावालाच कारवाई करतं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्यापैकी बार बंद होत चाललेत, पण काय बार अजूनही 4-4 वाजेपर्यंत चालतात। हे पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय चालत नाहीत। ज्या पद्धतीने अंमली पदार्थ विकले जातात हे पोलिसांना सगळं माहिती आहेत, कारण एखाद्या चौकात एखादी हातगाडी लावली तर पोलीस 5 मिनिटात उचलायला जातात आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हुक्का पार्लरमध्ये हॉटेलमध्ये जर अंमली पदार्थ मिळत असतील तर मग पोलीस खातं करतं काय? आणि जर पोलीस खातं काय करत असेल तर माझं हे मत आहे की पाकिट बंद झालं पाहिजे। या पाकिटाच्या नादापायी पुण्याच्या संस्कृतीला काळिंबा फासण्याचं काम पुणे पोलीस करतात। येणाऱ्या विधानसभेमध्ये मी हा प्रश्न बोलणारच आहे, पण आज या पद्धतीनं रोज आपल्याकडे अंमली पदार्थ सापडले जातात त्याचे दोष पुणे पोलिसांचा आहे। पुणे पोलीस खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं तुम्ही म्हणालात, पुण्याचा उडता पंजाब होताना दिसतोय हीच वाटचाल आहे असं वाटत नाही का? पुण्याचा उडता पंजाब झाला नाही, हो झाला आहे, हे पूर्वीच मी बोललेलो आहे। ह्याला कुठंतरी कंट्रोल केला पाहिजे। आज आमच्या पुणे शहरामध्ये प्रत्येकाच्या उमऱ्यावर जाऊन अंमली पदार्थ थांबला आहे, म्हणजे इतका प्रचंड प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विकला जातो आणि हा अंमली पदार्थ येतो कुठनं, ह्याच्यावर कोणाचा हस्तक्षेप आहे, कोण ह्याला मदत करतं
याची संपूर्ण चौकशी करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न, पुणे पोलीस आयुक्तांशी तुम्ही स्वतः भेटणार आहात का, बोलणार आहात का, गृहमंत्र्यांना काही पत्र देणार आहात का? कारण की येता हा काळ जो आहे तो आता अधिवेशनाचा असणार आहे, त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त असतील, गृहमंत्रालय असेल, यांच्याशी काही वैयक्तिकरित्या बोलणं होईल का? मी ज्या वेळेला राजपूत साहेबांच्या इथं आंदोलन केलं त्यावेळेला शंभूराज देसाईंनी माझ्यावर हक्कभंग आणतो असं त्यांनी बोलले. पण माझं मत आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजपूत साहेबांवर काय कारवाई केली, कारण राजपूत साहेबांचा हप्ता शंभूराजे देसाई यांच्या घरापर्यंत पोहोचतो हे माझं मत आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. जर एवढं प्रकरण होऊन सुद्धा राजपूत साहेबांना पाठीशी घालत असतील ते देसाई आणणं का कसाई हे म्हणण्याची वेळ आज पुणेकरांना आली. तर या कसाईंनी लक्ष दिलं पाहिजे आणि आमची पुण्याची जी संस्कृती या अबाधित राहण्यासाठी या कसाईंनी पुणे शहराला काळिंबा फासू नये अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायची वेळ येईल असं वाटतंय? रोजच रस्त्यावर उतरावं लागेल, इतके गंभीर प्रश्न आहेत की एकही दिवस असा नाही की पुणे शहरामध्ये खून, मारामाऱ्या, कोयता गँग, दरोडे अनेक अक्षय